विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉम्प्युटर फॉर बिझनेसमध्ये इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर या विषयावर चर्चा करत असताना त्यामधील नंबर सिस्टीम या पॉईंटवर आपण चर्चा करत आहोत। या नंबर सिस्टीममध्ये डेसिमल नंबर, आणि हेक्साडेसिमल षोडशमान संख्या पद्धती यावर आपण सविस्तर असं उदाहरणासह चर्चा करणार आहोत। आज कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इनटू बायनरी नंबर, कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इनटू बायनरी नंबर अँड अपोजिट कन्वर्शन ऑफ बायनरी नंबर इनटू डेसिमल नंबर, या दोन पद्धतीचा आज आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत। Firstly, the conversion of decimal number into binary number is done using the successive remainder value method. The decimal number is divided by 2. Decimal number is divided by 2. The remainder is noted. The answer is further divided by 2. The process is carried out until the answer is less than 2. The binary value is read from the successive remainder value read upward. The following examples of conversion of decimal number into binary numbers. For example, 15 is a decimal number and conversion to binary number. Then 15 divided by 2, then remainder is 2 sevens are 14, 2 sevens are 14, carry 1. Then 7 divided by 2, then 7 divided by 2, then 2 threes are 6, 2 threes are 6, carry 1. Then here is 1 is a remainder, 1 is a remainder. Then 3 divided by 2, 2 ones are 2. Then here remainder is 1. Then 1 divided by 2, 1 divided by 2, here is 0 and then a remainder is again 1. Here is remainder 4 times 1, 1, 1. Then answer is, write down this method. Here 1, 1, 1, 1 bracket and 2. Here decimal number is 15 is equal to binary number 4 times 1 bracket close and 2. Answer is, this is answer 1, 1, 1, 1 bracket close and 2. Again decimal number, here conversion of binary into decimal number into here first column is a box value
and second column is a binary number. Here binary number is 4 times 1, 1, 1, 1, 1, and box value is then बायनरी नंबर ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस या पद्धतीमध्ये आपण निश्चितच एक चौकट मूल्य आहे आणि त्या चौकट मूल्य बॉक्स व्हॅल्यू, जी बॉक्स व्हॅल्यू काढत असताना यामध्ये आपण सुरुवातीला 1, 2, 4, 8, 16, 32 अशा पद्धतीनं आपण बॉक्स व्हॅल्यू ठरवत असतो. बॉक्स व्हॅल्यू काढत असतानाच ची पद्धती या अगोदर आपण अभ्यासलेली आहे. यानंतर त्या बॉक्स व्हॅल्यूच्या अमाऊंटची आपण बेरीज करतो. म्हणून बायनरी नंबर 4 times 1, 1, 1, 1 bracket 2 is equal to here 8, here 1 value plus 4, here 1 value plus 2, here 1 value plus 1 is equal to 4, 8 plus 4 plus 2 plus 1 is equal to 15. 8 plus 4 12, 13 14 and 1 15. Well, here is 15 number is a decimal number. मग अशा पद्धतीनं आपण बायनरीचं कन्वर्शन डेसिमल नंबरमध्ये पाहिलेलं आहे आणि या 15 या डेसिमल नंबरला आपण बायनरीमध्ये कशा पद्धतीनं कन्वर्शन करतो हेही पाहिलेलं आहे. मग ही मेथड हे काढत असताना जनरली आपण या व्हॅल्यूमध्ये बायनरी नंबर सिस्टीममध्ये डेसिमल नंबरचं बायनरी नंबर करत असताना या ठिकाणी एक सक्सेसिव्ह रिमाइंडर व्हॅल्यू मेथड वापरलेले आहे. डेसिमल नंबर इज डिवायडेड बाय 2. Here is 15 number is a decimal number divided by 2. The remainder is noted. 7 number is noted here. Then the answer is further divided by 2. Then answer is 7 divided by 2. The process is carried out until the answer is less than 2. The binary value is read from the successive remainder value read upward. या उदाहरणामध्ये आपण 15 या नंबरचं कन्वर्शन निश्चितच डेसिमल नंबरचं कन्वर्शन बायनरी नंबरमध्ये केलेलं आहे आणि या बायनरी नंबरचं त्यासोबतच हा बायनरी नंबर याचं कन्वर्शन आपण डेसिमल नंबरमध्ये केलेलं आहे. मग अशाच पद्धतीची उदाहरणं आपण पाहणार आहोत. यानंतरचं एक उदाहरण आपण पाहू ज्यामध्ये ट्रिपल टाईम 1 असा आहे. त्याचं रिमाइंडर आपल्याला काढायचं आहे, त्याचं बायनरीमध्ये रूपांतर करायचं आहे. ट्रिपल टाईम 1 111 डेसिमल नंबर, तर त्याचा बायनरी नंबर आपल्याला शोधून काढावायचा आहे. मग या सोप्या मेथडनं बॉक्स व्हॅल्यू मेथड डेसिमल नंबरमध्ये आपण पाहिलेला आहे. यासोबतच ट्रिपल टाईम 1 डेसिमल नंबर, हेअर इज व्हॉट इज बायनरी नंबर. हेअर अगेन त्याच पद्धतीनं सोडू. 1 1 1 divided by 2, 1 1 1 divided by 2, and again 2 2 1s are 2 5s are 10, again 2 5s are 10, remainder is 1.
Here remainder is 1. Next again 55 divided by 2. 2 ones are 2, 2 twos are 4, 2 twos are 4 and carry 1 here 15 and 2 sevens are 14. Then again carry 1. Remainder again 1. Then 27 divided by 2. Again 2 ones are 2 and 2 threes are 6. Again remainder is 1. Again 13 divided by 2. 2 6 are 12. Remainder 1. 2 6 are 12. Remainder 1. Then 6 divided by 2. 2 threes are 6. 2 threes are 6. Again here remainder is 0. Here remainder is 0. Clearly 6 divided by 2. 2 threes are 6. Then 3 divided by 2 is equal to 2 ones are 2. Then again remainder is 1. And again 1 divided by 2. Here is 0 and then 1 is remainder. Dear student, here answer is here answer is 1 1 0 1 1 1 1 bracket close and 2. Then decimal number 111 decimal convert to binary number, and here again binary number convert to डेसिमल नंबर. मागील पद्धतीनुसारच ज्याप्रमाणे आपण बॉक्स व्हॅल्यू सोडवला, त्या बॉक्स व्हॅल्यूमध्ये ही अमाऊंट टाकली असता आपण ती परत रिमाइंडर करून ती सोडवलेली आहे. देन अगेन आपण याच पद्धतीला, याच उदाहरणाला आपण या बॉक्स व्हॅल्यूनुसार सोडवू. देन हेअर इज here box value, and then again binary number conversion into decimal number. Here is a box value and next box is a binary number. Then binary number is 1 1 1 1 0 1 and again 1. And here box value is here 1 2 4 8 16 32 64 and again 128 again. Here box value is first 64 32 16 8 4 2 and 1, and
binary number is here 1 1 0 1 1 1 1. And nextly या बॉक्स व्हॅल्यूची आपण आता बेरीज करतो. बॉक्स व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू बायनरी नंबर 1 त्याचं व्हॅल्यू 64 आहे. 64 प्लस सेकंड बायनरी नंबर 1 बॉक्स व्हॅल्यू 32 प्लस binary number is 0 and box value is again 0. 1 into 64 64, 1 into 32 32, 0 into 16 is value 0 plus 8 into 8 8 plus 1 into 4 4 and plus 1 into 2 2 and again 1 into 1 plus 1 is equal to 1 2 3 4 7 8 15 16 17 and 1 1 carry 10 आणि 1 triple 1. Answer is 111. Here is a decimal number. मग या पद्धतीनुसार बायनरी नंबर टू डेसिमल नंबर अँड डेसिमल नंबर टू बायनरी नंबर या पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे. यानंतर अजून एक असंच एक उदाहरण घेऊ ज्यामध्ये बायनरी नंबर आणि तुम्हाला डेसिमल नंबरचं रूपांतर बायनरीमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं ते आपण उदाहरणासह पाहू. डेसिमल नंबर 213. डेसिमल नंबर इज 213. डेसिमल नंबर 213. decimal number and conversion into binary 213 then divided by 2 again. या पद्धतीनंच ज्या पद्धतीनं वरील दोन उदाहरणं आपण पाहिलेली होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी याचा आन्सर आपण काढणार आहोत. यासोबतच याचंही आन्सर मी आपल्याला सोडून देणार आहे. तत्पूर्वी 2 हेअर 2 1 जा 2 2 0 0 अँड 2 6 जा 12 रिमाइंडर 1. Remainder is 1. Then 106 divided by 2. 2 5s are 10, 2 3s are 6. 2 5s are 10, 2 3s are 6. Remainder is a 0. Remainder is 0. Here next 53 divided by 2. 2 2s are 4, carry 1, 2 6s are 13, carry 1, remainder is 1. Here remainder is 1. Then again 26 divided by 2. 26 divided by 2. 2 1s are 2, 2 3s are 6. A remainder is a 0. Then again 13 divided by 2. 2 6s are 12. Remainder is 1. 6
divided by 2. 2 3s are 6. Remainder is 0. Then again 3 divided by 2. Again 2 1s are 2. Remainder is 1. And again 1 divided by 2. Here is 0 and remainder is 1. Here answer is कॉम्प्युटरला फक्त 0 आणि 1 ही भाषा समजत असल्या कारणाने आपण जे काय रिमाइंडर राहिलेलं आहे बायनरी नंबर सिस्टीममध्ये ते म्हणजे आपला आन्सर आहे. यार 1 1 0 अगेन 1 0 1 0 1 1 1 0 1 0 1 0 1 is a binary number. 1 1 0 1 0 1 0 1 is a बायनरी नंबर. याच बायनरी नंबरला आपण डेसिमल नंबरमध्ये परत त्याचं कन्वर्शन करणार आहोत. मग या ठिकाणी बॉक्स व्हॅल्यू डेसिमल नंबरचं बायनरी नंबरमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण ही मेथड वापरली आणि यानंतर या बायनरी नंबरचं डेसिमलमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण पुढील चौकट मूल्य वापरून ती सोडवणार आहोत. तत्पूर्वी या मेथडचा निश्चितच आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणून यानंतर बायनरीचं रूपांतर बायनरी नंबर सिस्टीमचं रूपांतर डेसिमलमध्ये या अगोदर पाहिल्याप्रमाणेच आपण या ठिकाणी काढणार आहोत. परत बॉक्स इझिली आहे. बॉक्सचं व्हॅल्यू आणि त्या बॉक्सच्या नंतर जी काय बायनरी नंबर आहे बॉक्स व्हॅल्यू and binary number. Here is a binary number, convert to decimal number. 1 0 1 0 1 0 1 and again 1. And box value is firstly 1 2 4 8 16 32 64 and 128. Then box value and binary numbers याचं आपण रूपांतर करतो खाली. बायनरी नंबर इज 1 into 128. 128 into 1 plus 64 into 1 plus 32 into 0 plus 16 into 1 plus 8 into 0 plus 4 into 1 then again plus 2 into 0 plus 1 into 1. Again 128 into 1 is 128 plus 64 into 1 64 plus 32 into 0 0 plus 16 into 1 16 plus 8 into 0 0 plus
4 1 जा 4 प्लस 2 0 2 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 1 1. याची टोटल बेरीज केल्यानंतर टोटल फायनल अमाऊंट इज 213. दिस नंबर इज डेसिमल. मग अशा पद्धतीनं याची बेरीज केली असता 1 4 5 6 11 11 आणि 6 8 4 12 6 18 22 आणि 23 23 3 कॅरी 2 2 4 4 and 6 10 11. here is 11 1 carry 1 1 1 2 213 हा डेसिमल नंबर या ठिकाणी येतो. मग अशा पद्धतीनं मूल्य चौकटीच्या मदतीनं दशमान संख्येचे मूल्य चौकटीच्या मदतीने दशमान संख्येचे द्वयमान संख्येमध्ये आपण रूपांतर केलेले आहे. मग अशाच प्रमाणे 57 या दशमान संख्येचे रूपांतरसुद्धा आपल्याला किंवा अनेक उदाहरणं देऊनसुद्धा दशमान संख्या पद्धती आणि बायनरी नंबर सिस्टीम या दोन्हीची उदाहरणे आपण आज पाहिलेली आहेत. यासोबतच डेसिमल नंबर टू बायनरी नंबर सोडवत असताना निश्चितच डेसिमल नंबर सोडवत असताना आपण या 2चा भागाकार म्हणून वापर करतो. जी भाग देऊन राहिलेली रक्कम असते, अमाऊंट असते, जो अंक असतो 106 या रिमाइंड नंबरला याच्यावरून आपण रिमाइंड नंबर काढतो आणि त्यानुसार 10 जर भाग पूर्ण जात असेल संबंधित डेसिमल नंबरला, जर 2 भाग पूर्ण जात असेल तर रिमाइंडर हा 0 येतो. जर भाग पूर्ण जात नसेल तर निश्चितच रिमाइंडर हा 1 येतो. मग अशा या सोप्या पद्धतीनं डेसिमलचं कन्वर्शन बायनरीमध्ये आणि बायनरीचं कन्वर्शन डेसिमलमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग दशमान पद्धतीमधील पूर्णांक व अपूर्णांक संख्यांचा निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीनं वापर केलेला आपण पाहतो. जसं 235 या दशमान संख्येचं रूपांतर बायनरीमध्ये करत असताना जोपर्यंत 235 यानंतरची 235 या डेसिमल नंबर याचं कन्वर्शन बायनरी नंबरमध्ये करत असताना 235 डिवायडेड बाय 2. here 2 1 जा 2 2 1 जा 2 2 7 जा 14. रिमाइंडर इज 1. here a remainder is 1. then again 117 divided by 2. 2 5 are 10, carry 1. 2 8 are 16, remainder is 1. 58 divided by 2. 2 2s are 4 and 2 9s are 18, remainder is 1. रिमाइंडर इज 0. यामध्ये 58ला 2 पूर्ण भाग जातो, त्याच्यामुळं या ठिकाणी रिमाइंडर इज 0. 29 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2,
2 4s are 8, remainder is 1. Then again 14 divided by 2, 2 7s are 14, remainder is 0. 7 again 2, 2 3s are 6, remainder 1. 3 divided by 2, 2 1s are 2, remainder is 1. Again 1 divided by 2, 1 divided by 2, here is 0 and remainder is 1. Here answer is 1 1 1 0 1 0 1 1 ही जो बायनरी नंबर, या बायनरी नंबरचं परत डेसिमलमध्ये रूपांतर करण्यासाठी निश्चितच आपण या बॉक्स व्हॅल्यू आणि बायनरी नंबर या सिस्टीमचा उपयोग करणार आहोत. मग अशा पद्धतीने बायनरी नंबर आणि डेसिमल नंबर याची आपण आज उदाहरणे पाहिलेली आहेत. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.